संजय राऊत म्हणजे अनावश्यक भोंगा. भोंग्याला कंटाळून शिवसैनिक उभाटा सोडत आहेत. मंत्री शंभूराज देसाई. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत हा अनावश्यक असणारा भोंगा असून या भोंग्याला उभाटा गटातील सैनिक कंटाळलेले आहेत. जे शिवसैनिक आमच्याकडे येत आहेत ते पहिल्यांदा सांगतात भोंग्याला कंटाळून आम्ही इकडे आलोय, अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्याबरोबरच आता चंद्रहार पाटलांच्या प्रवेशामुळे सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्याला उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील का गेले हे विचारतील, असा टोला देखील शंभूराजे यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. राज्यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीची चर्चा सुरू आहे. मात्र जोपर्यंत दोन्ही पक्षांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही. ज्यावेळी दोघांची आघाडी अधिकृतपणे होईल त्यावेळी आम्ही योग्य भूमिका मांडू, असं मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं. टीम तुमच्या दाखल होते त्यामुळे आणखीन ताकद वाढते पश्चिम महाराष्ट्रात. बघा, मी पहिल्यापासून आपल्याला सांगत होतो की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आम्ही 80 जागा लढलो विधानसभेला महायुतीमध्ये आणि त्यातले 61 निवडून आणले. आता आपण पाहिलं, माननीय चंद्रहार पाटील दादा हे उभाटाचे लोकसभाचे उमेदवार होते. पण ठीक आहे, जय पराजय निवडणुकीमध्ये होतो, त्यांचा झाला पराभव. त्यांना विचारलं सुद्धा नाही पराभवानंतर की बाबा पराभवाची कारणं काय, त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या, किंवा त्यांना संघटनेमध्ये कशा पद्धतीने जबाबदारी द्यायची. आता चंद्रहारदादांची माझी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 4 वेळा भेट झाली. माझ्या बंगल्यावरती आले मुंबईला. तसे माझे जुने मित्र आहेत. नाराजी होती त्यांच्या मनामध्ये की कुणी साधं विचारत पण नाही ह्या पक्षामध्ये. म्हणजे निवडणुकीपुरतं आम्ही चाललो आणि निवडणूक झाली की आम्हाला कोणी विचारलंच नाही. आता खरं चंद्रहारदादा पाटलांच्या सारखा कुणाच्या बरोबर ते कायम असायचे, कुणाबरोबर असायचे? माननीय उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा जो सकाळचा भोंगा वाजतो त्या भोंग्याच्या बरोबर असायचे. आता खरं आज मला आता शंका येते, चंद्रहारदादांचा प्रवेश झाला की उद्धव साहेब पहिला प्रश्न विचारतील 9च्या भोंग्याला की हे कसं झालं. त्यामुळं आता तुम्हाला सांगतो, चंद्रहार पाटलांचं कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. चांगलं कुस्ती संकुल ते स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये उभं करतात. त्याच्या बाबतीतलंही त्यांनी मला माहिती दिली. तर नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य चंद्रहार पाटलांचा योग्य मान सन्मान शिवसेना पक्षामध्ये राखला जाईल. भोंग्याला कंटाळूनच त्यांनी शिवसेना सोडल्या, म्हणजे उभाटा सोडल्या असं वाटतं. असं मी आत्ता जी आपल्याशी बोललो त्याचं कारणच ते आहे की हा अनावश्यक भोंगा आहे. जो भोंगा, ज्या भोंग्याला आता महाराष्ट्रातले उभाटातले सैनिक सुद्धा कंटाळलेले आहेत. जेवढे उभाटामधनं शिवसेनेमध्ये पदाधिकारी येत आहेत, पहिल्यांदा सांगतायत की ह्यांना कंटाळून आम्ही आलो, ह्यांचं आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळं आता हे मान्य उभाटाचे पक्षप्रमुखांनी ठरवायचे काय करायचं ते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.